सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. आजचा आपला विषय आहे तो मागे लिहिलाय. माहिती आहे ना विषय काय? चला तेवढं तरी बरं. मी काही 2-3 लोकांशी चर्चा केली होती की मला या विषयावर बोलायचं आहे. सगळ्यांनी हे सांगितलं की या विषयावर बोलू नका. आणि कारण हे होतं, त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांना समजणार नाही हा विषय आणि इंटरेस्टही नाही येणार, असं त्या लोकांचं सजेशन होतं. आणि म्हणून मी एकाला सोबत घेऊन आलो. ते मला परत जाताना सांगतील की मी काय केलं. पण आता आपल्याला ठरवायचं आहे या विषयावर बोलायचं की नाही. तर या विषयावर जर ऐकायचं मला जर बोलायचं असेल, तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हालाही थोडं ताण द्यावं लागेल डोक्याला. विदेश म्हणजे काय आणि चला तेवढं तरी माहिती. आणि नीती म्हणजे काय? आणि विदेश नीती म्हणजे काय? विदेश म्हटलं समजून जाते गोष्ट आणि तिथे समजून जाते, जास्त पुढे बोलायचं नाही. तर हा विषय खरोखर जास्त एवढा सोपी नाहीये जेवढा आतापर्यंत असे झाले, पण मी याला सोपी करायचा प्रयत्न करतो. आणि जसं तुम्ही म्हटलं विदेश म्हणजे काय? परदेश. तर भारत सोडलं तर सगळेच देश परदेश आहेत आपल्यासाठी. तर मी सगळ्या देशाच्या संदर्भाने बोलणार नाही, फक्त चीन आणि पाकिस्तान या 2 देशाला या 2 देशाची आपले कसे संबंध आहेत या संदर्भानेच मी बोलायचा प्रयत्न करेल. कारण की हे 2 देश असे आहेत की जे नेहमी आमच्या आठवणीत राहतात. आणि हे 2 देश काय कारवाया करतात भारताच्या विरुद्ध हे आम्हाला नेहमी पाहायला मिळतं, वाचायला मिळतं, बघायला मिळतं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांचा काय रोल होता हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. जेव्हा आम्ही विदेश नीतीबद्दल बोलतो तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये हा विषय येतो. जसं भारतामध्ये जे काही राजकारण चालतं ते आपलं आंतरिक राजकारण, पण जे एक इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे एक प्रकारचं पॉलिटिक्स चालत असतं त्याच्यामध्ये आपण कसे उभे राहू शकतो, आपली भूमिका कशी मजबूत असू शकते, हे सगळं बाब विदेश नीतीवर आहे. आणि ही बाब याच्याकरता महत्वाची आहे की प्रत्येक राष्ट्र कोणत्या ना कोणत्या विचारधारेचा आहे. जसं भारत देश हा लोकतांत्रिक विचारधारेचा आहे. काही देश ते साम्यवादी विचारधारेचे आहेत, ज्याला कम्युनिझम म्हणतो आपण. जसं रशिया, चीन हे झालं कम्युनिस्ट विचारधारेचे लोक. काही देश इस्लामिक विचारधारेचे आहेत, जसं जे अरब देश झाले हे सगळे इस्लामिक विचारधारेचे आहेत. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या विचारधारेमध्ये जेव्हा आम्ही इतर राष्ट्राशी संबंध निर्माण करतो तर ते कसे असायला पाहिजे याला म्हणतात विदेश नीती. आज परिस्थिती अशी आहे की कोणताही देश स्वतःवर अवलंबून राहू शकत नाही, त्याला इतर देशाची गरज पडतेच. हे स्पष्ट तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. आणि ती एकामेकाची गरज जेव्हा आपण घेतो तर आमचे संबंध कसे असायला पाहिजे इतर देशांसोबत हा त्याच्यात महत्वाचा भाग आहे. या विषयावर बोलत असताना एक गोष्ट
सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की आपण म्हणतो की बाबासाहेब फार विद्वान होते, पण अजूनपर्यंत मला कोणी सांगितलं नाही की कसे विद्वान होते. फक्त एक शब्द वापरून बाबासाहेबांचं पूर्ण विद्वत्ता त्याच्यात गुंडाळून देतात. पण कुणी स्पष्टपणे अजूनपर्यंत मला समजवलं नाही की विद्वान कसे होते. आज हे इंटरनॅशनल पॉलिटिक्सची बाबासाहेबांची समज, कोणत्या देशासोबत आमचे संबंध कसे असावे किंवा नसावे, आणि बाबासाहेबांचा प्रत्येक देशाबद्दलचा अभ्यास, या गोष्टी आपण आज या लेक्चर मध्ये पाहायचा प्रयत्न करू. याच्यावरून आपल्याला समजेल की बाबासाहेबांची विद्वत्ता किती होती. ते प्रत्येक देशाबद्दल त्यांना माहिती होती. प्रत्येक देशामध्ये कोणती विचारधारा जास्त प्रभावी आहे हे त्यांना माहित होतं, आणि म्हणून कोणत्या देशासोबत आम्ही मैत्री करायला पाहिजे आणि कोणत्या देशासोबत मैत्री नाही करायला पाहिजे याची पूर्ण कल्पना बाबासाहेबाला होती, आणि ते कारण पण सांगत होते. असं नाही की बाबासाहेबाला वाटलं म्हणून, असं नाही. तर या अनुषंगाने आज आपण सगळ्या गोष्टी पाहायचा प्रयत्न करू. सप्टेंबर 1951 ला बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नेहरू सरकारमधनं, आणि त्यांनी ते जे पार्लमेंटचं सदस्यत्व होतं त्याच्यामधनं राजीनामा नाही दिला, फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मग त्यांना असं वाटलं बाबासाहेबांना की आपण राजीनामा तर दिला, पण लेखी स्वरूपात आपण नेहरू सरकारला सांगायला पाहिजे की मी का राजीनामा दिला. आणि ते लेखी स्वरूपात जे बाबासाहेब नेहरू गव्हर्नमेंटला, नेहरू सरकारला सांगायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये मुख्यतः काही मुद्दे ते प्रकर्षाने मांडतात. ते मुद्दे तेवढेच आपल्याला पाहिजे आहेत, बाकी त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. आणि ते बाबासाहेबांचं जे राजीनाम्याचं पत्र होतं ते पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जे बाबासाहेब 5 कारण सांगतात की मी का राजीनामा देत आहे, त्याच्यामध्ये पहिलं कारण हे होतं की तुम्ही जे या देशामध्ये ओबीसी समाज आहे त्याच्याकरता संविधानिक सुरक्षेकरता तुम्ही अजूनपर्यंत पाऊल उचललं नाही. याचा अर्थ असा की बाबासाहेब ओबीसीला रिझर्वेशन देऊ इच्छित होते, आणि हे रिझर्वेशन बाबासाहेब जे ओबीसीला देऊ इच्छित होते ते जेव्हा संविधान बनत होतं त्याच वेळेस ते संविधानात लिहू इच्छित होते, लिहिलंही होतं त्यांनी. पण जेव्हा ते संविधान सभेमध्ये चर्चेला गेलं तर सगळ्या ओबीसींनी विरोध केला त्या रिझर्वेशनला, ओबीसीच्या रिझर्वेशनला. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की ओबीसीला जर रिझर्वेशन आम्ही जर घेतलं तर आम्ही अस्पृश्यांच्या लाईनीत जाऊन बसू, आम्ही अस्पृश्य होऊ. आणि त्यावेळेस ते ब्राह्मणाच्या थोडे जवळ होते, ब्राह्मण त्यांना जवळ करत होता. आणि आज आपण काय पाहतो की ओबीसी ओरडत आहेत रिझर्वेशन द्या. तर एखाद्या ओबीसीला सांगा की बाबासाहेबांनी तुमचं एक कारण टाकलं होतं त्याच्यामध्ये, जेव्हा राजीनामा दिला ओबीसीच्या रिझर्वेशनचाही एक त्याच्यामध्ये मुद्दा टाकला होता. तर बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर नेहरूंनी एक कमिटी, एक आयोग नेमला होता की तुम्ही सगळ्या ओबीसीचा स्टडी करा आणि रिपोर्ट द्या. त्या आयोगाला म्हणतात काका कालेलकर कमिशन. त्या काका कालेलकर कमिशनचा रिपोर्ट आला, तोही ब्राह्मण होता काका कालेलकर. त्याचा रिपोर्ट जेव्हा आला तर त्यांनी नेहरू सरकारला हा प्रस्ताव ठेवला की नाही, त्यांची ओबीसीची परिस्थिती बरोबर नाहीये, त्यांना तुम्हाला रिझर्वेशन द्यावंच लागेल. तो आयोगाचा रिपोर्ट गेला कचऱ्याच्या डब्यात, काही झालं नाही. त्याच्यानंतर मंडल कमिशन आलं. मंडल कमिशननी सुद्धा आपला रिपोर्ट बनवला, सरकारला दिलं. आणि 1990 मध्ये हा जो प्रताप सिंग होता ना, विश्वनाथ प्रताप सिंग, बीपी सिंग, त्यांनी ते लागू केले. तर याच्या जास्त डिटेलमध्ये मी जात नाही. तर हा पहिला मुद्दा होता की ओबीसीला तुम्ही अजूनपर्यंत संविधानिक सुरक्षा देऊ शकले नाही. दुसरा मुद्दा हा होता की बाबासाहेबांचं आणि नेहरूंचं आधी जे काही गोष्टी झाल्या होत्या त्याच्यामध्ये असं ठरलं होतं
की संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला नियोजन मंत्रालय देण्यात येईल, म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट. कारण की बाबासाहेब 1942 ते 45 इंग्रजाच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यावेळेस भरपूर प्लॅनिंग त्यांनी केलं होतं, तर त्याचा अनुभव बाबासाहेबांना चांगला होता. तर नेहरूंनी हे गोष्ट मान्य केली होती की 50ला जे संविधान लागू झालं 1950ला, त्यानंतर तुम्हाला नियोजन मंत्रालय देण्यात येईल. ते काही नेहरूंनी शब्द पाळला नाही, कारण की बाबासाहेबाला असं वाटत होतं की बा संविधान लिहून तर झालं, माझं काम तर झालं पूर्ण, आता फक्त त्याला लागू करायचं आहे. मग पुन्हा विधिमंत्री बनून काय करू, लॉ मिनिस्टर बनून काय करू. म्हणून त्यांची इच्छा अशी होती की मला नियोजन खातं जर मिळालं, प्लॅनिंग डिपार्टमेंट जर मिळालं, तर ते भारताकरता योग्य प्लॅनिंग करू शकतील. हे एक कारण होतं की त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात लिहिलं. तिसरं एक कारण होतं ज्याच्यावर आज आपण बोलणार आहोत, ते हे की बाबासाहेब सरळ म्हणतात की नेहरूजी, तुमची विदेश नीती पूर्णपणे चूक आहे. हे बाबासाहेब खडसावून सांगतात नेहरूला की तुमची विदेश नीती पूर्णपणे चूक आहे. ही जे तुम्ही चुकीची विदेश नीती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे भारताला भरपूर समस्या निर्माण होणार आहेत पुढे चालून, हे बाबासाहेबांनी तेव्हाच स्पष्ट केलं. चौथा पॉइंट जो त्यांनी त्याच्यात लिहिला तो हा की तुम्ही हिंदू कोड बिल पारित केलं नाही. आणि 5वा पॉइंट त्याच्यात हे लिहिला की विदेश व्यवहार समितीवर तुम्ही मला नियुक्त करणार होते, ते सुद्धा तुम्ही केलं नाही. तर हे जे 5 मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये लिहिले होते, त्या 5 मुद्द्यांमधनं आपण हाच एकच मुद्दा पाहायचा प्रयत्न करू की ज्याच्यावर बाबासाहेबांनी आक्षेप घेतला होता की नेहरू ची विदेश नीती चुकीची आहे, त्याच्यामुळे भारताला भरपूर प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणून या परिप्रेक्षमध्ये, या बॅकग्राऊंड मध्ये आपण पुन्हा ही व्याख्या करायचा प्रयत्न करू की विदेश नीती कशाला म्हणतात. एक स्पष्ट आहे की कोणताही देश स्वतःवर अवलंबून राहून विकास करू शकत नाही, हे स्पष्ट आहे. तुम्हाला एका दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. भारताची मदत घेतात बरेचसे देश. म्हणून आपल्याला विदेश नीती याची व्याख्या पुन्हा करावं लागेल की विदेश नीती म्हणजे इतर देशांसोबत मैत्री प्रस्थापित करण्याची रणनीती. इतर देशांसोबत आम्ही कशी मैत्री विकसित करावी, त्याचं प्लॅनिंग, त्याची स्ट्रॅटेजी, त्याची रणनीती ही आहे विदेश नीती. आणि ते करत असताना काही गोष्टींच्या काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या म्हणजे आपल्या आंतरिक गरजा. आज भारताला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे लक्षात घेऊन ज्या देशाकडे ते मुबलक उपलब्ध आहे त्यांच्याकडनं घ्यायचं ते. तर आमच्या आंतरिक गरजा काय आहेत, आमच्या आंतरिक योजना काय आहेत, आम्ही भारताला चांगल्या प्रकारे चालवण्याकरता काय योजना राबवतो, ते लक्षात घेऊन विदेश नीती बनवावी लागते. नंतर इतर देश कसे वागतात हेही लक्षात घ्यावं लागते विदेश नीती बनवताना. की जसं लोकतांत्रिक देश असतील तर ते लोकतांत्रिक देश लोकांच्या विकासाकरता नीती नियम योजना बनवतील. पण कम्युनिस्ट देश जर असेल, साम्यवादी देश असेल, तर त्यांची पद्धत थोडी वेगळी असते. तर आणि एक भौगोलिक विस्तार कसा असतो कोणत्याही देशाचा, या सगळ्या याच्यावर विदेश नीती अवलंबून असते. तर याच्यामध्ये एक आणखी लक्षात घ्यावं लागते की जेव्हा तुम्ही कोणत्याही देशासोबत संबंध प्रस्थापित करता, तर एक पूर्व अट अशी असते की तुम्ही कोणत्याही देशाचे मन दुखवू शकत नाही तुमच्या काही कृतीमुळे. कारण की जर तुम्ही कोणत्या देशाचे मन दुखवले तुमच्या कृतीमुळे, तर ते सगळे देश तुमच्या विरुद्ध उभे राहू शकतात. जसं आता नुकतंच एक घडलेलं प्रकरण तुम्हाला लक्षात असेल, त्या नुपूर शर्मानी, ती महिला जी आहे, तिने पैगंबर बद्दल काही उलटसुलट बोललं, तर संपूर्ण अरब राष्ट्र हे भारताच्या विरोधात उभं झालं. म्हणजे बघा, आधी जे अरब राष्ट्र होतं जे मोठ्या प्रमाणात आपल्याला पेट्रोल पुरवत होतं, ते आता म्हणतात की आता आम्ही हळूहळू बंद करू. ते हे म्हणतात की तुमचे जेवढे भारतीय इथे काम करत आहेत सगळ्यांना वापस पाठव.
एका अरब राष्ट्राने तर जे गव्हाणी भरलेलं जहाज तिथे पोहोचलं होतं ते वापस पाठवून दिलं नाही पाहिजे तुमचे गहू. हे असे सगळे परिणाम होतात. विदेश नीती हा फार एक प्रकारचा डावपेच वाला मुद्दा आहे आणि केवळ डावपेच नाही, पण ज्या देशासोबत तुम्ही संबंध प्रस्थापित करू इच्छिता त्या देशाची पूर्ण माहिती, मग ती राजकीय माहिती असो, धार्मिक माहिती असो, तिथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत असो, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून हे लेटर दिल्यानंतर बाबासाहेब हे म्हणतात की जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट. आणि 50 ला काय झालं? तर 15 ऑगस्ट 1947 आणि पाकिस्तानला केव्हा मिळालं स्वातंत्र्य? एक दिवस आधी, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. तर 15 ऑगस्ट बाबासाहेब त्या राजीनाम्यामध्ये असं म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा आम्हाला स्वातंत्र्यता मिळाली त्यावेळेस आमचे मित्र राष्ट्र भरपूर होते, भरपूर मित्र राष्ट्र होते. आणि 1950 ला जेव्हा आमचं संविधान लागू झालं तर आमचे सर्व मित्र राष्ट्र आमच्यापासून दूर गेले. आता हा संपूर्ण काळ जो आहे त्यावेळेस नेहरूच होता प्राईम मिनिस्टर. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की नेहरू, तुमची पॉलिसी विदेश नीती चुकीची आहे. तुम्ही सगळे मित्र गमावले. सगळे मित्र गमावून तुम्ही काय केलं? तुम्ही अलिप्त झाले. आणि बाबासाहेब ठासून त्यांना सांगत होते की अलिप्त राहून तुम्ही देशाची प्रगती करू शकत नाही. तुम्ही एकटे वेगळे राहून देशाची प्रगती तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही एकटे भारत वेगळा जर देश राहिला तर कुणीही तुमच्यावर आक्रमण करू शकेल, हे क्लिअर होतं त्याच्यामध्ये. तर या राजीनाम्याच्या पत्रामध्ये बाबासाहेब हे म्हणतात की तुम्ही रक्षा विभागावर जे भारताला वर्षाच्या काठी 380 करोड रुपये राजस्व मिळते, पैसा येतो टॅक्सच्या माध्यमातून, त्याच्यामधनं तुम्ही 150 करोड रक्षा विभागावर खर्च करता. म्हणजे काय झालं? 50%, 50% तुमचा भारताचा पैसा रक्षा विभागावर खर्च होतो. मग देशाची भूकमारी आहे, त्यावेळेस भयंकर भूकमारी होती. 50च्या दरम्यान भारतामध्ये भयंकर भूकमारी होती. आणि आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर आमचा लवकर कसा विकास होईल त्याच्याकरता जे कारखाने उभे करायचे होते, इंडस्ट्रियलायझेशन करायचं होतं, तेही एक फार मोठी समस्या होती. बाबासाहेब इथे हा आरोप घेतात नेहरूवर की 380 करोड जे आम्हाला राजस्व मिळते त्याच्यापैकी 150 करोड तुम्ही फक्त रक्षा विभागावर खर्च करता. आणि मग जे देशात भूकमारी आहे किंवा कारखाने उभे करायचे आहेत मोठे मोठे, त्याच्यासाठी पैसे कुठून आणतात? हा त्याच्यामध्ये पहिला आरोप बाबासाहेब करतात. आणि हा जो 50% खर्च तुम्ही विदेश 50% खर्च तुम्ही रक्षा विभागावर करत आहात, याचा अर्थ असा की तुमची विदेश नीती चुकीची आहे. तुम्हाला पाकिस्तान आणि चीन पासून धोका आहे हे तुम्हाला जाणवतं. आणि म्हणून तो धोका टाळण्याकरता आमची रक्षा विभाग किती स्ट्रॉंग असू शकेल जेणेकरून चीन आणि पाकिस्तान आमच्यावर अटॅक करणार नाही, याकरता तुम्ही हा सगळा पैसा खर्च करत आहात. बाबासाहेब म्हणाले होते हे तुमची चुकीची पॉलिसी आहे म्हणून हा सगळा खर्च होता. तुम्ही हा विचार कधी केलाच नाही की पाकिस्तान सोबत मैत्री कशी होऊ शकेल, तशी नीती तुम्ही बनवलीच नाही. तुम्ही हा कधी विचार केलाच नाही की चीन आमच्यावर हल्ला नाही करणार असं काही तुम्ही योजना बनवलीच नाही. आणि नंतर पुढे बाबासाहेब सांगतात की हे जे युद्ध आहे पाकिस्तान आणि चीन सोबत हे न व्हावं
म्हणून काय काय करायला पाहिजे हे बाबासाहेब पुढे सांगतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की पाकिस्तान आणि चीन सोबत जो आम्हाला जो धोका वाटतो तो केवळ आमच्या विदेशी नीतीच्या चुकीच्या विदेशी नीतीमुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथे जो आता पाकिस्तानचा आधी पाहू, नंतर चीनचं पाहू. पाकिस्तान आणि चीनच्या व्यतिरिक्त बाकी देशाबद्दल मी बोलणार नाही, कारण की मग ते आणखी एक लेक्चर घ्यावं लागेल मला. ते पाहिजे मी तुम्हाला हे समजलं असेल तर दुसरं घेईल, नाही तर नाही घेणार. तर याच्यामध्ये बाबासाहेब हे म्हणतात की पाकिस्तानची जी आमची समस्या आहे, की पाकिस्तानचं युद्ध होते वारंवार, पाकिस्तानकडनं काश्मीरमध्ये, लद्दाखमध्ये पाकिस्तानचे सैन्य घुसतात, अतिरेकी घुसतात, हे सगळं चालू आहे, अजूनही चालू आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की पाकिस्तानची आणि भारताची जी समस्या आहे ती चुकीच्या विदेश नीतीमुळे आहे, आणि ते चुकीची विदेश नीती जे निर्माण झाली त्याचे दोन कारण आहेत. एक कारण म्हणजे काश्मीर समस्या, आणि दुसरं कारण म्हणजे जे बंगाल जे आहे, ज्याला आज बांगलादेश म्हणतो आम्ही, तो भाग आधी पाकिस्तानला दिला होता. तो भाग आधी पाकिस्तानला दिला होता, त्याच्यावर नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल घेऊ. तर तिथे बरेचसे मुस्लिम कमी होते, पण मागासवर्गीय जास्त होते त्या इलाक्यात. तर त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होते, असे दोन कारण बाबासाहेब सांगतात की ते महत्वाचे आहे. आणि बाबासाहेब पुढे हे म्हणतात की काश्मीरची समस्या सोडवणं हे काही कठीण नाही आहे. बरोबर आहे? मग आतापर्यंत का नाही सुटली? अजूनही नाही सुटली काश्मीरची समस्या. भारताकरता डोकेदुखी आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं कसं सोडवायचं काश्मीरची समस्या, आणि काश्मीरची समस्या कसं सोडवायचं हे सांगत असताना बाबासाहेब हे म्हणतात की पाकिस्तान बरोबर आहे की भारत बरोबर आहे हा मुद्दा नाही आहे इथे. भारत बरोबर असू शकतं, भारताचं काही चुकलं नसेल असंही असू शकतं, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असा विचार करावा लागेल की कोण बरोबर आहे हे सोडून द्या, काय बरोबर आहे आज हे ठरवा, जेणेकरून काश्मीरची समस्या पूर्णपणे संपेल. आणि म्हणून बाबासाहेब काय बरोबर आहे याच्यावर उपाय सांगतात, उपाय सांगायचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये दोन बाबी लक्षात घ्यावं लागेल की काश्मीरची समस्या स्वातंत्र्याच्या वेळेस आणि काश्मीरची समस्या स्वातंत्र्य मिळून काही वर्ष, 2-3 वर्षांनंतरची, या दोन भागात आपल्याला पाहावं लागेल. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस या देशामध्ये 545 राजे रजवाडे होते, आणि जर हा भारत देश बनवायचा असेल तर हे सारे रजवाडे आणि सर्व राजे यांना संपवावं लागेल, अन्यथा भारत देश बनू शकत नाही. यांचं अस्तित्व तुम्हाला नकारावं लागेल, यांचं अस्तित्व संपवावं लागेल. तर जे 545 राजे रजवाडे होते, तर त्याच्यापैकी काही रजवाडे, काही राजे हे अडून बसले होते की आम्ही भारतात सामील होत नाही. हैदराबादचा जो निजाम होता, म्हणजे हैदराबाद जो पूर्ण आंध्र आणि त्याचा इलाका महाराष्ट्राच्या औरंगाबाद पर्यंत होता, तर तुम्ही असं बघा की तो सगळा इलाका निजाम म्हणे की आम्ही भारतात सामील होत नाही. मग भारताचा नकाशा कसा असता? हे जे असं आहे मदाटे गड्डा, कारण की तो तुमचा भागच नाही, तो तुमचा भागच नाही. पण ते कसं त्याला तयार केलं हा नंतरचा भाग आहे. बाबासाहेबांनी त्यांना दम दिला होता, तो आज आपला विषय नाही. प्रश्न काश्मीरचा आहे. तर स्वातंत्र्याच्या वेळेस असं झालं की बरेचसे राजे रजवाडे हे नवीन भारतामध्ये विलीन झाले. फक्त काही निवडक राजे रजवाडे होते की जे भारतामध्ये विलीन व्हायला तयार नव्हते, आणि इथे सगळं फॉरेन पॉलिसी सुरू होते. त्याच्यापैकी एक काश्मीर होता. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उलटून गेला तरी
काश्मीर भारतामध्ये सामील झाला नव्हता आणि काश्मीर पाकिस्तानमध्येही सामील झाला नव्हता. जर आज जर तशी अवस्था असती तर काय असतं की पाकिस्तान आणि काश्मीरच्या मध्ये, पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये आणखी एक देश असता, काश्मीर नावाचा. तिथला जो राजा होता हरिसिंग, तो शेवटपर्यंत म्हणत होता की नाही, मी भारतात सामील होत नाही, मी जर शक्य झालं तर पाकिस्तानमध्ये सामील होईल किंवा मग स्वतंत्र राहील. तर ह्या सगळ्या अडचणी त्यावेळेस चालू होत्या. आपण फक्त काश्मीरच्या संदर्भातच विचार करत आहोत. जेव्हा पाकिस्तान वेगळं झालं तेव्हा पाकिस्तानला जो पहिला प्राईम मिनिस्टर होता लियाकत अली खान आणि हा जो जिन्ना होता, तो गव्हर्नर होता, त्याला कायदे आझम म्हणायचे, याला नेहमी वाटायचं की काश्मीर पाकिस्तानमध्ये असावं, काश्मीर हे पाकिस्तानमध्ये असावं, हे नेहमी वाटायचं त्याला. हे 15 ऑगस्ट 1947च्या नंतरची गोष्ट सांगत आहे. तर जिन्नाने काय केलं की काश्मीर आपल्या कब्जात घेण्याकरता तिकडनं त्यांनी ठरवलं की भारतावर युद्ध करायचं. आणि त्यावेळेस पटेल जे होम मिनिस्टर होते, त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की जर त्यांनी युद्ध केलं तर आपण काय करावं, आणि काश्मीर त्यांनी कब्जा करून टाकला तर आपण काय करावं, काय होईल आपलं. कारण की काश्मीरमध्ये घुसले तर आणखी जम्मूमध्ये येतील, जम्मू मधून पंजाबमध्ये येतील आणि हळूहळू पूर्ण भारत काबीज करून टाकतील, ही त्यांची भीती होती. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यावेळेस जे शेवटचे व्हाईसरॉय इथे होते लॉर्ड माउंटबॅटन, त्यांना या नेत्यांनी, पटेल नेहरूंनी म्हटलं की सैन्य पाठवा इथे काश्मीरमध्ये. माउंटबॅटन म्हणाला मी सैन्य पाठवणार नाही, कारण हे आता 2 देश झाले आणि दोन्ही देशामध्ये जे मिलिटरीचे कमांडर बसले आहेत ते इंग्रजच आहेत. तुम्ही इंग्रजाच्या विरुद्ध भांडवू देणार नाही, तुम्ही तुमचं पाहत बसा. आणि मग हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला की आता काश्मीर कसं टिकवून ठेवायचं. राजा हरिसिंग भारतामध्ये सामील व्हायला तयार नाही आणि तिकडून जिन्नानी सैन्य पाठवलं. सैन्य कोणतं, त्यांना काय वेगळाच शब्द आहे, ते त्यांचे रेग्युलर आर्मी नव्हते, कबिले म्हणतात त्याला. कबिले म्हणजे तिथले जे रानटी लोक होते जंगलातले, जे दष्टपुष्ट लढाया करणारे रानटी, टोटल रानटी, त्यांना तिकडून ते पाठवलं त्यांनी. आणि ते काश्मीर जे अनंतनागच्या पुढे जो भाग आहे तिथून भारतामध्ये घुसले आणि त्यांना श्रीनगर पर्यंत यायचं होतं. तेव्हा पटेल नेहरूला वाटलं की आता काश्मीर आमच्या हातून गेला, तो पाकिस्तानचा भाग झाला. आता हे असं का घडलं, कारण की नेहरूची जी चुकीची पॉलिसी होती पाकिस्तान सोबत, त्याच्यामुळे हे घडलं. त्याचं डिटेल मी इथे सांगणार नाही. पण तिथे मग बाबासाहेबांचा रोल येतो. बाबासाहेबांनी पटेलला म्हटलं, कारण की पटेल हे गृहमंत्री होते त्यावेळेस, पटेलला म्हटलं की मी सैन्य तिथे पाठवायला तयार आहे, तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला विमानं द्या, मी सैन्य पाठवतो तिथे. आता बाबासाहेब कोणत्या आधारावर बोलते, कारण की त्यावेळेस जी महार बटालियन होती त्याचे कमांडर पीपी संधू होते. पीपी संधू हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते, महार बटालियनचे कमांडर. आणि बाबासाहेबांनी या पीपी संधू सोबत बोलणं केलं की आपल्याला महार बटालियन पाठवायची आहे, आणि तो त्यांनी मान्य केलं. ते मान्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच पूर्ण महार बटालियन श्रीनगरला जाऊन पोहोचली. आणि ते कबाली जे होते पाकिस्तान मधून रानटी लोक पाठवलेले, ते जवळपास श्रीनगर पासून 20 किलोमीटर दूर होते. तर हे सगळं महार बटालियन सैन्य तिथे जाऊन ते त्यांच्यासोबत भांडले, लढले आणि त्याला हाकलत खदेडत फार दूरपर्यंत घेऊन गेले. हे सगळं चालू असताना नेहरूंनी काय केलं, नेहरूला वाटलं की परिस्थिती कदाचित हाताच्या बाहेर जाईल,
म्हणून नेहरूंनी असं ठरवलं की हा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न आपण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, UNO ज्याला म्हणतो, तिथे घेऊन जाऊ आणि तिथून आदेश आणू. आता बघा फॉरेन पॉलिसीचं डोकं कसं काम करते. बाबासाहेबांना हे माहित होतं की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये कसे ठराव होतात. बाबासाहेबांनी नेहरूला म्हटलं की तू तिथे जाऊ नको, मला आणखी 2 दिवस दे. 1 हप्ता झाला होता, मला आणखी 2 दिवस दे. त्यांना फार दूरपर्यंत मी खदेडत आणलं. आणखी 2 दिवस लढाई चालू दे, मी त्यांना पूर्ण पाकिस्तानात पोहोचवून देतो. नेहरूंनी ऐकलं. नेहरूंनी बाबासाहेबांचं नाही ऐकलं आणि नेहरू गेले युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये. तिथे हा प्रश्न मांडला. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने लगेच त्यांना ऑर्डर दिला की जी परिस्थिती आहे युद्धाची तिथेच सगळे थांबा आणि युद्ध करू नका. सगळे तिथच्या तिथेच थांबले, जैसे थे वैसे थे. म्हणून आज समस्या काय निर्माण झाली की जैसे थे वैसे थे हा अशा परिस्थितीत आदेश आला की भारताचा थोडासा भाग बाकी होता, तो भाग आज डिस्प्युटेड आहे, ज्याला पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणतो आपण. आणि ते लोक म्हणतात इंडियन ऑक्युपाइड काश्मीर. तो विवादित भाग आजही विवादित आहे. आणि म्हणून याच्यामध्ये हे समजायला पाहिजे की बाबासाहेबांची विदेश नीतीची सोच किती जबरदस्त होती की त्यांना हे माहित आहे की UNO मध्ये जाऊन काय होणार आहे. नेहरूंनी ऐकलं नाही आणि म्हणून आज काश्मीरचा प्रॉब्लेम आजही तसाच जिवंत आहे. इथे बाबासाहेबांची विद्वत्ता तुम्हाला दिसते. आजही तसाच ती समस्या जिवंत आहे आणि काश्मीरचा प्रॉब्लेम त्यावेळेस लटकून राहिला. आजही 1/3 1/3 काश्मीरचा भाग हा डिस्प्युटेड इलाका आहे. पाकिस्तान म्हणतो की हा आमचा भाग आहे, भारत म्हणतो हा आमचा भाग आहे आणि ते त्याचा निर्णय लागत नाही. हा झाला फॉरेन पॉलिसीचा भाग. तर हे झाला 1947-48 ची गोष्ट. त्याच्यानंतर हे चालू राहिलं आणि 1951 मध्ये मग बाबासाहेब पुन्हा एक दुसरा प्रस्ताव मांडतात. आता तो प्रस्ताव कोणता आणि तो प्रस्ताव मांडण्याच्या मागचं कारण काय हे सुद्धा आपल्याला समजावं लागेल. की ठीक आहे, तो वेळ निघून गेला. आता तुम्ही UNO मध्ये गेले आणि सगळी परिस्थिती बिघडवून टाकली. तो काळ गेला. आता दुसरा याच्यावर आपण सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. आणि हे सोल्युशन काढत असताना बाबासाहेब हाच स्टँड घेतात की काश्मीर कुणाकडे असावं नसावं, कोण बरोबर आहे हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की या परिस्थितीमध्ये काय सोल्युशन आहे, उपाय काय आहे या परिस्थितीमध्ये. तर बाबासाहेब एक उपाय देतात की तुम्ही काश्मीरला 2 भागामध्ये विभाजन करा. एक भाग म्हणजे जम्मू आणि लेह लडाख आणि दुसरा काश्मीरच्या खोऱ्या, जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम्स लोक राहतात. तर असं 2 भागामध्ये काश्मीरचं विभाजन करा. एक भाग पाकिस्तानला देऊन टाका, एक भाग आपल्याकडे ठेवा. त्याच्यानी प्रश्न सुटतील. जर हे जमत नसेल तर बाबासाहेबांनी दुसरा उपाय दिला की काश्मीरला 3 भागामध्ये वापरा. 3 भागामध्ये वाटप करा, विभाजन करा. एक तर काश्मीर खोऱ्या ज्या आहेत तो एक मुस्लिम भाग जो आहे तो मुस्लिमांना देऊन द्या. दुसरा जम्मू आणि लडाख इलाका जो आहे, जिथे जम्मू मध्ये हिंदू आहेत, लडाख मध्ये बौद्ध आहेत, तो भारताकडे ठेवा. आणि तिसरा जो वाचलेला इलाका आहे ज्याच्यामध्ये कारगिल, द्रास वगैरे एरिया येतो, त्याला सीज फायर झोन म्हणून डिक्लेअर करा. सीज फायर झोन म्हणजे या इलाक्यामध्ये दोन्ही देशाकडनं काही फायरिंग होणार नाही, लढाई होणार नाही, असं डिक्लेअर करा, जेणेकरून पुढे चालून काश्मीर आमच्यावर अटॅक करणार नाही. हे बाबासाहेबांचं दुसरं सोल्युशन होतं. आणि हे सोल्युशन सांगत असताना बाबासाहेबांनी हे म्हटलं की जो काश्मीर खोऱ्या आहेत, काश्मीर खोऱ्यात जे अधिकतर मुस्लिम आहेत
त्यांचं तुम्ही 10 वर्षानंतर जन्मत घ्या की ते पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छितात की भारतासोबत राहू इच्छितात, जेणेकरून हे तर सिद्ध होईल की मुस्लिम जरी असतील पण त्यांचं मत घेणं महत्वाचं आहे की तुम्ही पाकिस्तान सोबत जोडून राहू इच्छिता की भारतासोबत. हे असे सगळे सोल्युशन बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितले होते. आणि म्हणून आपण हे पाहतो की आजही जो आमचा झगडा आहे पाकिस्तान सोबत तो केवळ काश्मीरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळेच आमचा हा झगडा पाकिस्तान सोबत नेहमी होत राहते. कधीही ते घुसखोरी करतात आणि आता ते प्रकरण एवढं वाढलंय की बऱ्याचशा लद्दाख मधल्या किंवा जम्मूच्या लोकांना घाबरवून ते इस्लाममध्ये धर्मांतरही करत आहेत. बरेचशा ते जे लद्दाख साईड आहे जो पूर्ण पहाडी इलाका आहे तिथून ते घुसपैठ होत राहते आणि तुम्हाला माहित आहे की ते अनंतनाग वगैरे जो एरिया आहे तिथपर्यंत हे सगळे अतिरेकी येऊन पोहोचतात. एवढंच नाही तर तिथे ते पाकिस्तानचा झेंडा जास्त फडकवतात, भारताचा झेंडा नाही फडकवत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग ते 370 वगैरे आली तो आपला मुद्दा नाही आहे आता. तर बाबासाहेबांनी हे सगळं सांगण्याच्या मागचा उद्देश हा होता की ही जे विदेश नीती बाबासाहेबांनी त्यावेळेस काश्मीरला घेऊन सांगितली होती ते याच्याकरता सांगितली होती की जर काही मागे पुढे चालून काही जास्तच गडबड झाली पाकिस्तान सोबत आमची जर पेटलं तर होऊ शकते की जे इतर मुस्लिम राष्ट्र आहेत ते मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानला सपोर्ट करते. ही एक भीती होती. बाबासाहेबांनी हे जे काश्मीरचं विभाजन करून पाकिस्तानला हिस्सा देणं आणि काही हिस्सा भारताकडे ठेवणं याच्या मागे बाबासाहेबांची भूमिका हीच होती की आमच्या दोघांमध्ये मैत्री असावी आणि मैत्री असण्याकरता काहीतरी हे विभाजन होणं गरजेचं आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा होईल, दुसरा परिणाम हा होईल की रक्षा विभागावर जो फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो तो होणार नाही. आणि हाही एक बाबासाहेबांचं हे सगळं सांगण्याचा मागचा उद्देश हा होता की भारताने कधीही अलिप्त भूमिका घ्यायची नाही. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशामध्ये काय हालचाली चालू आहेत हे लक्षात घेऊनच तुम्हाला तुमची भूमिका ठरवावी लागेल, ज्याच्यामुळे तुम्हालाही फायदा होऊ शकेल आणि रक्षा विभागावर तुमचा जास्त खर्च होणार नाही हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. तर हे सगळं चालत असताना वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बऱ्याचशा बातम्या येत होत्या. तर एका वर्तमानपत्राने एक स्पष्टपणे हे लिहिलं होतं की नेहरूच्या विदेश नीतीमुळे कोणतंही राष्ट्र परराष्ट्र भारताचा मित्र नाही आणि बाबासाहेबांच्या सांगितलेल्या विदेश नीतीमुळे नेहरू मंत्रिमंडळातला एकही मंत्री बाबासाहेबांचा मित्र नाही. कारण बाबासाहेब जे सांगत होते नेहरूला नाही पटलं तर त्यांच्या मंत्रिमंडळाला नाही पटणार, सिंपल आहे. पण ते डोकं वापरत नव्हते की याच्याने काय नुकसान होत आहे, काय फायदा होत आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यामध्ये त्या वर्तमानपत्रांनी हे स्पष्ट लिहिलं, म्हणजे बाबासाहेबच म्हणत होते असं नाही, ते वर्तमानपत्रातले लोक स्वतंत्रपणे विचार करतात. त्या वर्तमानपत्रांनी हे लिहिलं होतं की नेहरूची विदेश नीती ही कमजोर आहे आणि कुठल्याही सिद्धांतावर आधारित नाही आहे. हे त्या वर्तमानपत्रात लिहिलं होतं आणि हे सुद्धा लिहिलं होतं की नेहरूंनी युएनओ मध्ये, युनायटेड नेशन मध्ये जाऊन फार चूक केली, जे बाबासाहेब फार आधी बोलले होते. नंतर कळू लागलं वर्तमानपत्रात की युएनओ मध्ये जाऊन जो काश्मीरचा प्रॉब्लेम, काश्मीरची समस्या मांडली आणि जो आदेश देऊन आले ते चुकीचं होतं. आणि ते वर्तमानपत्रामध्ये हेही लिहिलं होतं की हे युद्ध आणखी चालू ठेवायला पाहिजे होतं. पाकिस्तानचे जे कबाली इथे आले होते त्यांना तिथे पूर्णपणे खदेडून जर गेलो असतो तर पूर्ण काश्मीर आज आमच्या हातात होत असतं. आता काश्मीरचा जो भाग आज विवादित आहे, 1/3 भाग, तो एवढा सुरेख, एवढा सुंदर निसर्गरम्य भाग आहे की तुमचं ते काश्मीर श्रीनगरही नाही तेवढं. जर तुम्ही ते गुगलवर सर्च करा हुंज घाटी म्हणून, हुंज घाटी जर पाहिलं त्याचे चित्र
तर तुम्हाला असं वाटेल की हे म्हणजे ते आपण बुद्धिझम मध्ये देवलोक म्हणतो ना, तशातलं ते जबरदस्त एरिया आमच्या हातून सुटला. आणि या सगळ्या कारणामुळे बाबासाहेबांनी काश्मीरचं विभाजन चा प्रस्ताव मांडला होता. आणि काश्मीरचं विभाजन करून भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीचे संबंध कसे विकसित होतील त्याच्यावर बाबासाहेबांचा जास्त भर होता. आणि हे करत असताना बाबासाहेबांनी हेही लक्षात घेतलं की पुढे चालून कुठल्याही हालतीत पाकिस्तानचा कुठलाच प्रभाव काश्मीरवर राहता कामा नये. कुठल्याही हालतीत पाकिस्तानचा प्रभाव काश्मीरवर राहता कामा नये. पण आज आपण हे बघतो की काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवल्या जातात. ते तुमचे अतिरेकी श्रीनगर पर्यंत येतात. आजही तो लाल चौक म्हणून जो फेमस चौक आहे तिथपर्यंत अतिरेकी येतात. हे सगळं बाबासाहेब 51 मध्ये बोलत होते, 1951 मध्ये. आणि बाबासाहेब वारंवार सांगत होते की हे सगळं करा तुम्ही, हे सुधरवा परिस्थिती, नाहीतर तुम्हाला पाकिस्तान सोबत तुमचे वारंवार युद्ध होत राहतील. आणि म्हणून आपण बघतो की 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तान भारतचे युद्ध झाले. कोणत्याही दोन देशामध्ये युद्ध होणं हे दोन्ही देशाकरता नुकसानीच असते. जरी एक देश जिंकेल त्या युद्धामध्ये पण ते नुकसानीच होते. प्राणहानी होते, अर्थव्यवस्था ढासळते, पुन्हा तुम्हाला वर उठायला भरपूर ताकद लागते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर बाबासाहेब जे सुरुवातीपासून सांगत होते ते न ऐकल्यामुळे 1965 आणि 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. याच्यावरनं हे स्पष्ट होते की नेहरूची विदेश नीती हे चुकीची होती आणि बाबासाहेब जे विदेश नीती सांगू इच्छित होते ती बरोबर होती. तर आजही आपण बघतो, आजही बघा, तो तर 50चा काळ गेला, पण आजही बघा रक्षा विभागावर भारताचा किती बजेट खर्च होतो. भयंकर पैसा लागतो रक्षा याच्यावर. आणि तोच जर खर्च जर वाचवण्याच्या योजना केल्या असत्या तर भारताच्या आत जे तुम्हाला विकास करायचा आहे ते करता आलं असतं. या काश्मीरच्या संबंधात आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला समजायला पाहिजे, जो फार महत्वाचा आहे पाकिस्तानच्या विदेश नीतीच्या संदर्भात. सुएझ कॅनल हे ऐकलंय का तुम्ही? सुएझ कॅनल, कालवा, सुएझ कालवा. सुएझ कालवा जो आहे ते दोन समुद्राला जोडतो. एका साइडला अटलांटिक ओशन आहे, अटलांटिक महासागर आहे, आणि दुसऱ्या साइडला लाल समुद्र आहे, रेड सी म्हणतात त्याला. आणि रेड सी नंतर भारतीय महासागरासोबत जुळतो. तर हे दोन जे समुद्र आहे त्यांना जोडणारा जो कालवा आहे तो आहे सुएझ कॅनाल. हा सुएझ कॅनाल इजिप्त मधनं जातो, इजिप्त राष्ट्रामधनं जातो. तर त्या कॅनलच्या एका साइडला इजिप्त राष्ट्र आहे, दुसऱ्या साइडला वाळवंट आहे पूर्ण. आणि हा जवळपास हा जो कालवा आहे तो 160 किलोमीटरचा आहे हा कालवा. तर त्यावेळेस जेव्हा नेहरू होते इथे, त्यावेळेस तिथले जे प्राईम मिनिस्टर होते ते होते नासेर. नासेर हा मुसलमान, नासेर ते प्राईम मिनिस्टर होते. आणि नेहरूच्या म्हणण्यानुसार नासेर नेहरूचे चांगले मित्र होते. त्याचा फायदा नेहरूने घ्यायचा प्रयत्न केला. आता हा जो सुएझ कॅनल आहे याची कथा काय आहे की भारतामध्ये बरेचसं जो आयात निर्यात होत होता ही जहाज सुएझ कॅनल मधनच जायचं, कारण की त्याच्यामुळे जवळपास 2-2.5 हजार किलोमीटरचं अंतर वाचत होतं. म्हणून ते सुएझ कॅनल मधनं तो जात होता. आणि सुरुवातीला हे सुएझ कॅनल एक प्रायव्हेट कंपनीचं होतं. एका साइडला पोर्ट बंदरगाह ज्याला म्हणतो ना, पोर्ट सय्यद होता आणि दुसरीकडे सुएझ पोर्ट होता. तर नेहरू
कडाडूंनी असं म्हटलं की तिथला जो इजिप्तचा प्राईम मिनिस्टर होता नासेर, त्यांनी मध्ये एक काम सुरू एक काम त्यांनी सुरू केलं होतं. ते असं की सुएझ कॅनल जो प्रायव्हेट कंपनीच्या हातात होता त्याचं राष्ट्रीयकरण करायची त्याची इच्छा होती. आणि हे जे राष्ट्रीयकरण करायची इच्छा होती त्याला नेहरूंनी जबरदस्त पाठिंबा दिला. बाबासाहेबांनी म्हटलं की मी सुएझ कॅनलच्या राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध आहे. सुएझ कॅनलच्या राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध आहे, कारण नेहरूला आज वाटत आहे की नासेर त्याचा मित्र आहे, म्हणून इजिप्त राष्ट्र भारताचा मित्र आहे हे नेहरूला आज वाटत आहे. पण उद्या चालून जर तो नासेर नसला तर याची काय गॅरंटी की इजिप्त राष्ट्र भारताचं मित्र राष्ट्र राहील? हे सगळं फॉरेन पॉलिसीचा भाग आहे. बाबासाहेब कडाडून याचा विरोध करतात. का करतात विरोध? या सुएझ कॅनलचं राष्ट्रीयकरण व्हायला नाही पाहिजे, कारण की भारताचे बरेचसे जहाज तिथूनच माल घेऊन येत असायचे. जे युरोप देश आहेत तिथून जर काही माल आणायचा असेल आणि काही माल आणायचा असेल म्हणण्यापेक्षा खास करून शस्त्र जे येत होते तिकडनं भारताकरता जे शस्त्र येत होते जहाजामध्ये ते त्याच कॅनल मधनं येत होते, सुएझ कॅनल मधनं येत होते. कारण की जर दुसऱ्या रूटनी आणलं तर ते 2,500-3,000 हजार किलोमीटर जास्त लांब पडत होतं, ते सोयीचं नव्हतं. सुएझ कॅनलच्या एका साईडला आफ्रिका खंड आहे, दुसऱ्या साईडला एशिया खंड आहे. तर हा जो प्रकार आहे बाबासाहेबांनी विरोध केला कडाडून, आणि हा जो विरोध केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं की जर समजा आमचं शस्त्र भरलेलं जहाज जर येत आहे इकडे, उद्या समजा आम्हाला पाकिस्तानसोबत लढाई करायची, शस्त्राची गरज पडेल, आम्ही युरोप देशांकडनं शस्त्र मागवले, शस्त्राचं जहाज तिथनं येत आहे सुएझ कॅनल मधनं, आणि समजा या सुएझ कॅनलचं राष्ट्रीयकरण झालं तर काय होईल? सगळे अधिकार नासेरच्या हाती येतील. नासेरच्या हाती सगळे अधिकार आल्यामुळे, आणि तुमचं शस्त्राचं जहाज तिथून येत आहे आणि तो आहे मुसलमान, तो ते जहाज येऊ देईल का इकडे भारताकडे? कारण की तुम्ही मुसलमान राष्ट्रावर युद्ध करत आहात. बाबासाहेबांनी म्हटलं हे पॉसिबल नाही आहे, तुमचं तो जहाजच येऊ देणार नाही इकडे शस्त्राचा, तुम्ही पाकिस्तानला चूप बसवू शकणार नाही. आणि समजा तिथून सोडलं त्याने पोर्ट सय्यदवर, कारण तिथे पहिलं टोक होतं, तिथून जर सोडलं आणि पाकिस्तानला सांगितलं की पहा हे जहाज येत आहे, तर ते जहाज भारतात पोहोचायच्या पहिले पाकिस्तान हल्ला करून ते नष्ट करेल, कारण सांगितले. याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांना त्या देशाचंही किती नॉलेज होतं की काय करू शकतात आणि कधी काय होऊ शकते. हा सगळा विदेश नीतीचा भाग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी नेहरूला कडाडून विरोध केला होता. नेहरूंनी जे इजिप्तच्या प्राईम मिनिस्टरला सपोर्ट केला होता की त्या सुएझ कॅनलचं राष्ट्रीयकरणच्या मुद्द्याला जे सपोर्ट केला होता, बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला होता. जर तो प्रायव्हेटच्या हाती असेल तर प्रायव्हेट कंपनी त्याला सोडून देईल त्या जहाजाला तिथून, कारण की त्यांचं इंटरेस्ट एवढाच आहे की बा आमचं टॅक्स भरणे पुढे जा, त्याच्या पलीकडे त्यांचा काही इंटरेस्ट नाही. आणि 76% माल घेऊन भारतात माल घेऊन येणारे जहाज होते आणि इथून 70% जहाज इतर देशात माल पुरवणारे होते. एवढं भारताचं ट्रॅफिक त्या कॅनल मधनं होतं. आणि मग एखाद्या त्या नासेरच्या डोक्यात आलं की नाही, पाकिस्तान सोबत तुम्ही युद्ध करत आहे का, तुमची नसनाडीच बंद करतो, कारण की ते आधी मुसलमानाकडे झुकत्या. तो नेहरूचा मित्र असेल तर त्याला काही घेणं देणं नाही. ते कदाचित एकत्र इंग्लंडला शिकले होते, पण ते अशी जर वेळ आली मुसलमानाच्या धर्माची तर ते तुमची मित्रत्व बाजूला ठेवून ते धर्माच्या रक्षणाकरता ते काही करते. म्हणून बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला या राष्ट्रीयकरणाला. आणि इथे सुद्धा
आपण हे बघतो की बाबासाहेबांनी जे फॉरेन पॉलिसी जे सांगितली होती त्या फॉरेन पॉलिसीमध्ये त्यांनी जे राष्ट्रीय सुएझ कॅनालचं राष्ट्रीयकरण होतं त्यालाही विरोध केला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे समजावं लागेल की बाबासाहेबाला तो पूर्ण भौगोलिक एरियाची माहिती होती आणि त्या सुएझ कॅनालच्या त्या साईडला कोणते देश आहेत ते कसे भारतासोबत वागतात आणि ते जहाज पोहोचायच्या आधी पाकिस्तान पहिले येते, नंतर भारताचा बंदरगाह येते. ही सगळी परिस्थितीचा अभ्यास बाबासाहेबांना फार चांगल्या प्रकारे होता आणि म्हणून बाबासाहेबांनी विदेश नीतीचा भाग म्हणून या राष्ट्रीयकरणाला कडाडून विरोध केला होता. नेहरूंनी त्याला सपोर्ट केला होता. हे घडलेला भाग आहे. तर हे पाकिस्तानच्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे, सांगायचा मी प्रयत्न केला. दुसरा जो मुद्दा आहे की चायनाचा भारतासोबत 1962 मध्ये युद्ध झालं होतं, बरोबर आहे. आणि 1962 मध्ये जे युद्ध झालं होतं त्यावेळेस चायना अरुणाचलमध्ये फार आतपर्यंत घुसला होता आणि तिथे सिक्कीमकडे जो नथुला पास वगैरे जो आहे तिथून तो भारतामध्ये शिरायचा प्रयत्न करत होता. तर बाबासाहेबांचं चायनाबद्दल आणि रशियाबद्दल एक असं मत होतं की हे दोन्ही कम्युनिस्ट राष्ट्र आहेत, हे कम्युनिझमला मानणारे राष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत मैत्री करू नका. कारण आम्ही लोकतांत्रिक विचारधारेचे लोक आहोत. लोकतांत्रिक विचारधारा आणि कम्युनिस्टांची विचारधारा हे कधीच जुळत नाही आणि जर जुळत नसलं तर झगडे होत राहतील. लोकतांत्रिक विचारधारेमध्ये तुम्हा सगळ्यांना विचारून सरकार बनते, हे लोकतंत्र आहे. कम्युनिस्टांमध्ये काय झालं की तो व्लादिमीर पुतीन जो आहे रशियाचा प्रेसिडेंट, त्यांनी ठरवून टाकलं की 2036 पर्यंत मीच राहील प्रेसिडेंट. कानून पास केला, त्यांनी कायदा पास करून टाकला. म्हणजे काय, तिथे दडपणशाही आहे. चायनाचा जो कोण आहे तो झी जिनपिंग, त्यांनी एक नियम पास करून टाकला की मरेपर्यंत मीच राहील प्राईम मिनिस्टर. भारतामध्ये हे शक्य आहे काय? म्हणजे हेकेखोरी आहे तिथे, दडपणशाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते आम्ही लोकतांत्रिक लोक आहोत, या कम्युनिस्ट विचारधारेच्या देशासोबत आमचं कधीच जमणार नाही. पाहिजे तर तुम्ही अमेरिकेसोबत मैत्री करा, पाहिजे तर तुम्ही इंग्लंड सोबत, युरोप कंट्रीज सोबत मैत्री करा, कारण की तिथेही लोकतांत्रिक देश आहे. तर हे जे हा जो प्रकार आहे, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की चायनापासून तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणून सुरुवातीला म्हणजे जे 60-70च्या आसपास असतील त्यांना माहित असेल की भारताला जेव्हा भारताची सत्ता पूर्णपणे हातात आली भारताच्या, तर सर्वात पहिले भारताचा कोण मित्र होता? रशिया. भारताचा मित्र हा रशिया होता आणि रशिया कम्युनिस्ट आहे. बाबासाहेबांनी तेव्हाच कडाडून विरोध केला होता की तुम्ही रशियासोबत मैत्री करू नका, रशियासोबत मैत्री करू नका, कारण की तो कम्युनिस्ट देश आहे. आणि कम्युनिस्ट देशाचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांचे दोन कामं, ते खास करून ते दोन कामं हे करतात की ते त्यांचे भौगोलिक एरिया विस्तार करत जातात, भौगोलिक एरियाचा, आणि भौगोलिक एरियाचा विस्तार करून ते त्यांची कम्युनिस्टची आयडियोलॉजी तिथे बिंबवतात. आता बघा, जसं युक्रेन रशियाचा वॉर चालू आहे, युक्रेन पाहिलं तर एवढूसा, रशिया पाहिलं तर एवढा. युक्रेननी लोकतांत्रिक भूमिका स्वीकारली, रशिया काय एवढ्या छोट्याशा देशाच्या मागे एवढ्या महिन्यापासून पडलाय, कारण की त्यांची ती मानसिकताच आहे की आमचं भौगोलिक विस्तार कसं करायचं आणि आमची विचारधारा तिथे कशी राबवायची, हा त्यांचा मेन उद्देश आहे. आणि म्हणून जेव्हा रशियासोबत भारताची मैत्री झाली तेव्हा बाबासाहेब खुश नव्हते. त्यावेळेसही बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही रशियासोबत मैत्री करून चूक करता,
हे केव्हा म्हटलं? 51 मध्ये. याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे मध्ये भरपूर काही घटना घडल्या, त्या सगळ्या घटनांमध्ये मी जात नाही, पण आता वर्तमान काळात जे ज्वलंत उदाहरण घडलं ते तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं तर सगळे राष्ट्र युक्रेनची साईड घेत आहेत, एकटा भारत रशियाची साईड. जर तुम्ही एकटे रशियाची साईड घेत असाल तर जे 60-70 देश युक्रेनची साईड घेत आहेत ते उद्या तुम्हाला मदत कशी करतील? तुमचे मित्र कसे राहणार? आणि सरकारने काय उत्तर दिलं? आम्ही रशिया सोबत का जात आहोत? हा उत्तर दिलं कारण की आम्हाला सगळे शस्त्र आणि विमान रशियातून मिळतात. अरे सोडून द्या ना त्याला, तुम्ही दुसरीकडून घ्या ना. फ्रान्स मधूनही आणले ना ते राफेल, असे नारळ फोडून आणलं ना. नारळ फोडवला गेला होता तो राजनाथ फ्रान्समध्ये. तर हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे की फॉरेन पॉलिसीमध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की कम्युनिस्ट विचारधारेची आणि लोकतांत्रिक विचारधारेची कधीच मैत्री होऊ शकत नाही. आणि म्हणून 1951 मध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्ट सांगितलं की 1951 ची गोष्ट बोलत आहे की मी बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की चीन हे आज नाही उद्या तुमच्यासोबत आक्रमक बनेल. आणि 1962 मध्ये ते युद्ध झालं. तर जे बाबासाहेबांनी 1951 मध्ये म्हटलं ते 62 मध्ये सुरू झालं. आणि म्हणून याच्यावर बाबासाहेबांनी एकदा चीनने नेपाळमधूनही भारतावर अटॅक करायचा प्रयत्न केला होता, तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यावर उपाय सांगितला. बाबासाहेबांनी काय उपाय सांगितला हा महत्वाचा आहे की चीनकडून जो धोका आहे तो पाकिस्तानपेक्षा मोठा धोका आहे. कारण चीन जेवढा बलशाली आहे तेवढा पाकिस्तान नाही आहे. तर चीन सोबत तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर चीन आणि भारताच्या मध्ये जे छोटे छोटे राष्ट्र आहेत त्याला बफर स्टेट बनवा. बफर स्टेट म्हणजे काय? ते छोटे छोटे राष्ट्र भारताचे मित्र राष्ट्र बनवा आणि त्यांचे सगळे लाड पुरवा. त्यांचं सैन्य राहणार नाही, सैन्य भारताचंच त्यांना मदत करेल. जसं भूटान, तुम्ही गेलं का भूटानला तुमच्यापैकी? हा गेलं ना. तर भूटान हे जे आहे हे बफर स्टेट आहे. म्हणजे चीनला जर भारतावर अटॅक करायचा आहे तर तो भूटानच्या साईडने नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. हे बाबासाहेबांची स्ट्रॅटेजी सांगत आहे. भूटानच्या साईडने हे कधीच अटॅक करू शकत नाही चीन. पण त्या बदल्यात काय की भूटानचे सगळे लाड पुरे करावे लागतात. त्यांना अन्न धान्य, इकडे 100 रुपये पेट्रोल तर तिकडे 60 रुपये पेट्रोल. म्हणजे तुम्ही जर भूटानला गेले असाल तर मध्ये फक्त एक फाटक आहे. या साईडला जळगाव आहे आणि त्या साईडला जळगाव भारताचा आणि त्या साईडला फुल स्विंग. तर जळगावला या तुम्ही, घरी परत यायला तिथून टॅक्सी घ्या जलपाईगुडी पर्यंत. तो टॅक्सीवाला म्हणते पहिले 500 रुपये द्या. तो 500 रुपये घेते, त्या फाटक मधून भूटानमध्ये घुसते आणि पेट्रोल भरून येते. कारण की इथे 110 आहे तिथे 60 रुपये आहे. असे सगळे लाड पुरवावे लागतात. तर त्याच्यामुळे भूटानचे स्वतःचं सैन्य नाहीये, भूटानचं स्वतःचं सैन्य मुळीच नाही. तर आज जर समजा अशी परिस्थिती आली की चायनाला भारतावर अटॅक करायचा आहे तर तो भूटानच्या साईडने नाही करू शकत. आणि जर प्रयत्न केला तर भारताला पूर्ण वेळ मिळते की त्यांना तिथून परत हाकलायचं. तसंच बाबासाहेबांनी हे म्हटलं होतं की जो तिबेटचा भाग आहे, तिबेट, तोही भारताचा मित्र राष्ट्र बनवा, त्यालाही आपल्यासोबत घ्या. नेपाळला आपल्यासोबत मित्र राष्ट्र बनवा. नेपाळकडनं कधी झाला काय चायनाचा अटॅक? नाही. तिबेटला पण आपलं मित्र राष्ट्र बनवा, हे बाबासाहेबांची फॉरेन पॉलिसी आहे.
तिबेटला आपलं मित्र राष्ट्र बनवा, जेणेकरून भारताची आणि चायनाची सीमा एका दुसऱ्याला लागून कधीच राहू शकणार नाही. नाही केलं नेहरू. न केल्यामुळे काय, तिबेटच्या साईडनी अरुणाचलची जी बॉर्डर आहे ती त्यांना मिळाली. आणि आज जर युद्ध म्हणजे 62चं जे युद्ध झालं, 1962चं युद्ध, तेही त्या साईडने झालं, अरुणाचल साईडने. आणि पुढे जर काही युद्ध व्हायचं असेल तर ते अरुणाचलकडूनच होणार आहे. तर हे जे कम्युनिस्ट राष्ट्रांची मानसिकता आहे की दुसऱ्याचा भौगोलिक भाग हस्तगत करायचा, कॅप्चर करायचा आणि तिथे मग कम्युनिझमची विचारधारा राबवायची. तर आपण हे पाहतो की ते भूटानकडनं ते अटॅक करू शकत नाही. तर भूटान आणि अरुणाचलच्या मध्ये जो जॉईनिंग पॉइंट होता तिथे डोकलाम म्हणून आहे. एकदा तिथून अटॅक करायचा प्रयत्न केला, तिथपर्यंत रस्ता बांधला, पण ते यशस्वी नाही झाले. दुसरं तुम्ही बघा की सिक्कीम मध्ये जो नथुला पास म्हणून आहे तिथून त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला, तेही त्यांना जमलं नाही. आणि सुरुवातीला ते म्हणत होते की सिक्कीम चायनाचा भाग आहे. 1997-98 मध्ये त्यांनी तो अधिकार सोडला. नाही तर तोपर्यंत ते म्हणत होते की सिक्कीम हा चायनाचाच भाग आहे. तसंच लडाखमध्ये आताच आपण पाहिलं की तो गलवान घाटी जो आहे तिथपर्यंत ते येऊन पोहोचले. तिथपर्यंत त्यांची सीमाच नव्हती. आज तुम्ही गेले आहे का लडाखला? कुणी नाही गेले? तर तिथे पॅंगॉंग लेक म्हणून आहे. ते पॅंगॉंग लेक अर्ध्यापेक्षा जास्त चायनाच्या हद्दीत गेलं, जी पूर्ण भारताकडे होती. याचं डिटेल सांगायला गेलं तर तिथेही मला समजेल की फॉरेन पॉलिसी कशी काम करत आहे, त्याच्यावर आपण जाणार नाही. अरुणाचलमध्ये आज जो अटॅक होण्याचा, जो अरुणाचलच्या साईडनी जो अटॅक व्हायचा, जो समस्या निर्माण झाली आहे, तो जो अरुणाचलकडचा जो तवांग म्हणून जो डिस्ट्रिक्ट आहे त्या साईडनी ते शिरायचा प्रयत्न करत आहे. तिथेही त्यांना अडथळे निर्माण होत आहेत. तर शेवटी त्यांनी काय केलं, श्रीलंकेला हाताशी धरलं आणि श्रीलंकेमध्ये त्यांनी बंदरगाह बांधला, बंदरगाह बांधला. आणि त्यांची आयडिया अशी होती की श्रीलंकेमधनं भारतावर अटॅक करायचं. पण ते बरं झालं की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये चायनाने एवढं कर्ज देऊन ठेवलं आणि श्रीलंकेची एवढी हालत झाली की आता चायना पुन्हा तिथे येणार. श्रीलंकेची हालत खराब आहे, आर्थिक हालत. तर हे जे सगळं आहे याच्यावरून आपल्याला असं दिसते की चायना किंवा कम्युनिस्ट राष्ट्र हे इतरांची जे जमिनीचा भाग आहे तो कसा बळकवायचा आणि त्याच्यावर आपलं साम्राज्य कसं उभं करायचं हे त्याच्यावर ते करायचा नेहमी प्रयत्न करत आहेत. वेळ संपत आला, मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की तिबेट तुम्ही मित्र राष्ट्र बनवा आणि त्याचे सगळे लाड पुरवा, तर ते नेहरूंनी केलं नाही. आणि त्या साईडनी जे काही चायनाची बॉर्डर तिबेट सोबत जोडली होती, तर नेहरूंनी चायना सोबत एक करार केला, बिझनेस करार. किंवा चायना आणि भारतामध्ये जो बिझनेस करायचा आहे, ट्रेड करायचा आहे, तो कोणत्या रस्त्याने होईल. आणि तो रस्ता ठरवत असताना लासा म्हणून जे आहे तिबेटमधला भाग, लासा, तो तिथून एक मार्ग त्यांनी ठरवला. गांधींनी, नेहरू आणि त्यावेळेस तिथला प्राईम मिनिस्टर होता चाऊ इन लाई, या दोघांमध्ये करार झाला आणि त्यांनी ठरवला की चायना आणि भारतामध्ये जो काही ट्रेड होईल तो त्या मार्गातून होईल, लासामधून. याचा अर्थ काय झाला, नेहरूंनी काय चूक केली, तुम्ही चायनाला लासापर्यंत येण्याचे मार्ग ओपन केले आणि जर तो लासापर्यंत येत असेल तर भारताची सीमा काही जास्त लांब नाही, तो भारतापर्यंतही येईल. आणि नेमकं तेच झालं. ते अरुणाचल पर्यंत लासाच्या थ्रूच आले आहे. बाबासाहेब या गोष्टीच्या टोटली विरोधात होते. आणि म्हणून आपण हे बघतो की जे 1945 मध्ये जे बाबासाहेब 1951 मध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलं की असं होऊ शकते,
तिबेटला तुमच्या हातात घ्या. पण नेहरूंनी काय केलं, 1945ला चीन सोबत एक करार केला. त्या कराराला म्हणतात पंचशील करार. पंचशील म्हणजे 5 आणि करार म्हणजे करार म्हणजे समझौता. पंचशील मध्ये काय समझौता करायचा आहे 5 मध्ये? हे तर इतक्या हजारो वर्षापासून आहे. नेहरूंनी पुन्हा कशाला त्याच्यामध्ये हात घुसवायचा, कशाला डोकं टाकायचं? काही गरज नव्हती त्याची. पंचशील करार हा नाहीये जो तुम्ही 5 म्हणता, तो नाहीये, पूर्णपणे वेगळं आहे ते. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, जुन्या लोकांना माहित असेल की एक नारा फेमस झाला होता, हिंदी चीनी भाई भाई, है ना? त्या करारानंतर झाला तो पंचशील करारानंतर. आता पंचशील करार म्हणजे ते मिक्स करू नका. त्या पंचशील करार हा जो नेहरूंनी आणि तिथल्या प्राईम मिनिस्टरनी केलं, त्याच्यावर सर्वात प्रथम बाबासाहेबांनी आक्षेप घेतला की तुम्ही त्याला पंचशील करार नाव का दिलं. कारण की पंचशील या शब्दाशी काहीतरी पवित्रता बुद्ध धर्माची जुडलेली आहे. तुम्ही त्याला हे नाव द्यायला नव्हतं पाहिजे. गांधीवर नेहरूवर पडावून टीका केली बाबासाहेब. आणि त्या करारामध्ये 5 पॉइंटवर अग्रीमेंट झालं म्हणून त्याला पंचशील म्हणतात. ते 5 पॉइंट कोणते होते की चायना आणि भारताच्या मधले संबंधाचे 4-5 पॉइंट्स होते. ते हे की एक दुसऱ्याच्या राष्ट्रीय अखंडता व सार्वभौमाचा आपण एक दुसरे आदर सन्मान करू, हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट होता की एक दुसऱ्यावर आक्रमण आपण करणार नाही. तिसरा पॉइंट होतं एक दुसऱ्याच्या आंतरिक इंटरनल मामल्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. चौथा पॉइंट होतं की आम्ही आपसामध्ये समता आणणं आणि पारस्परिक लाभ कसा होईल याच्यावर विचार करू. आणि 5वा पॉइंट होता की आम्ही शांतीपूर्वक सह अस्तित्व निर्माण करू. आता ह्या 5 पॉइंटवर तुमचे 1954 मध्ये अग्रीमेंट झाल्यानंतर 1962 मध्ये काय युद्ध केला चीन तुम्ही? बाबासाहेबांनी खडसावून सांगितलं होतं नेहरूला, मला शंका आहे की हे करारानुसार वागतील की नाही चायनाचे लोक, आणि का वागणार नाही याचेही कारण सांगितले बाबासाहेबांनी 54 मध्ये. युद्ध तर 62 मध्ये झालं. 54 मध्ये बाबासाहेबांनी क्लिअर सांगितलं की हे चीनी लोक आहेत ना, हे जे तुम्ही करार केला तिथल्या प्राईम मिनिस्टर सोबत, हे त्या करारानुसार वागणार नाही, हे तुमच्यावर युद्ध करणारच. आणि का करणार हे सुद्धा कारण सांगितले. आता वेळ नाही तर तेही सांगितलं असतं. आणि म्हणून हे सगळ्या चायना सोबत या गोष्टी घडत आल्या. आणि चायना आणि भारताचे रिलेशन आजही तेवढे चांगले नाही आहेत. कधीही काही वॉर होऊ शकते. चायना तेच बघत आहे की कसं भडकवायचं. आजही ते म्हणतात की अरुणाचल चायनाचा भाग आहे, आजही म्हणतात. तर आजच्या घडीला जर पाहिलं की चायना आणि भारतासोबत जे बाबासाहेबांनी सुरुवातीला म्हटलं होतं ना बफर स्टेट करायचं, बाबासाहेब हे म्हणतात की 1951 पर्यंत इतिहासामध्ये असं कुठेच दिसत नाही की भारताच्या आणि चायनाच्या सीमा एकत्र भेटलेल्या आहेत. असं कुठेच नाही. पण आता एकत्र का भेटलं? कारण की या करारामधनं तुम्ही चायनाला तिबेटमध्ये शिरण्याकरता चान्स दिला. ते तिबेटमध्ये शिरून पूर्ण तिबेट त्यांनी आपल्या हातात घेतलं. तिथल्या सगळ्या लामा लोकांना हाकलून लावलं. आणि ते तिबेट हातामध्ये घेतल्यामुळे ते आता भारतापर्यंत अरुणाचल पर्यंत पोहोचले आहे. बाबासाहेबांचं हेच म्हणणं होतं की चीन आणि भारतामध्ये गॅप ठेवा, त्यांना दूरच राहू द्या. कम्युनिस्ट लोकांवर काही विश्वास नाही. तर हे जे आहे, तर आज जे आमच्या समोर जो फार मोठा प्रश्न आहे चायनाला घेऊन, तो हा आहे की एकतर जे सीमा आहे, बॉर्डर आहे, त्याचा एक झगडा आहे. तुम्ही ऐकलं असेल मॅकमोहन लाईन. मॅकमोहन लाईन म्हणजे ही 2 चायना आणि भारताची सीमा जी आहे, लाईन आहे, त्याला मॅकमोहन लाईन म्हणतात. त्याला घेऊन नेहमीच झगडे होत असतात भारताचे आणि चीनचे. ती लाईन खालीवर सरकवत राहतात, भारत इकडून झगडत राहतात, ते मॅकमोहन लाईन. आणि दुसरा आहे तिबेटचा मुद्दा, की तिथून सगळे लामा इकडे हाकलून दिले आणि ते भारतात येऊन बसले. तिसरा आहे जो आमच्या समोर आजही प्रश्न आहे, तो पंचशील करारचा आहे की चीन पंचशील करारानुसार वागत नाहीये.
बाबासाहेबांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हे वागणार नाही, कारण की त्यांच्यात तेवढी नैतिकता नाही आहे. चौथा जो आहे की भारताने दलाई लामाला आश्रय दिलं, हे चायनाची डोकेदुखी आहे. चायनाची फार मोठी डोकेदुखी आहे. नंतर चीनद्वारा चुकीचे नकाशे प्रकाशित करणं, चीन मध्ये मध्ये नवीन नकाशे प्रकाशित करते आणि त्याच्यामध्ये भारताचा काही हिस्सा दाखवते, अरुणाचल दाखवून दिलं आहे चीनचा हिस्सा. मग इकडे झगड्याचं वातावरण निर्माण होते. तर आज आमच्या समोर हे सगळे मुद्दे आहेत जे चीन सोबत आमचं शत्रुत्वाचा मामला इथे निर्माण होतो. मला वाटते दुसरं लेक्चर घ्यायला पाहिजे होते याच्यावर, पण मी ते घेणार नाही, कारण की मला आधी आढावा द्यावा लागेल की हे समजलं की नाही समजलं. कारण की आधीच मला वॉर्निंग मिळालं होतं की हे समजणार नाही लोकांना. मी समजवायचा प्रयत्न केला.